रक्षाबंधनच्या सणाला ती बहीण दाराला डोळे लावून बघायची की माझा दादा माझा भाऊ आता येईल आणि माझ्या दादाला मी राखी बांधेल. तरीही तो भाऊ बहिणीच्या गरिबीला लाजवत होता. बहिणीची गरिबी पाहून बहिणीच्या दारात येत नव्हता. भाऊबीजेच्या सणाला सुद्धा ती बहीण दाराला डोळे लावून बघायची. कुणाची गाडी आली तर विचार करायची माझा दादा मोठा शिकलेला आहे, माझा दादा जॉबला आहे, माझा दादा नोकरी करतो, माझ्या दादाची 4 व्हीलर गाडी आलेली आहे की काय म्हणून घरात न परत यायची. आणि ती पाहायची तर ती गाडी तिच्या भावाची नसायची, गावातल्या एका श्रीमंत सावकाराची असायची. बहीण वाट बघत बसायची, बहीण वाट बघत बसायची. बरेच वर्ष निघत गेले, मुलं मोठी होऊ लागली. 5-6 वर्षाची मुलं झाली. मुलं म्हणायची आई आई भाऊबीजेचा सण आला, दिवाळीचा सण आला, सुट्ट्या लागल्यानंतर सगळी मुलं मामाच्या गावाला गेली ग आई. पण आई आम्हाला ही मामाच्या गावाला जावं वाटतंय आई. पण आई सांग ना ग मामा कुठे गाई? आई मामा कुठे, मामाचं घर कुठे, मामाचं गाव कोणतंय? ती मुलं आपल्या आईला विचारायची. पण आईला काय उत्तर द्यावं त्या मुलांना हे कळत नव्हतं. अरे बरेच वर्ष निघत गेली. एक दिवस त्या भावाची मुलगी मोठी झाली. मुलीचं लग्न थाटामाटामध्ये करायचं ठरवलं. सगळ्यांना पत्रिका दिल्या, सगळ्यांना आमंत्रण दिलं. पण बिचाऱ्या गरीब बहिणीच्या घरी पत्रिका नाही आली. त्या गरीब बहिणीचं नाव नाही त्या पत्रिकेमध्ये आलं. अरे विचार करते ती बहीण की दादाच्या मुलीचं लग्न आहे, पण दादानं मला आमंत्रण नाही दिलं, दादानं मला नाही लग्नाला बोलवलं. अरे कधी एकेकाळी शेजारीची मैत्रीण येते आणि म्हणते अगं तुझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, तुला नाही पत्रिका दिली, तुला नाही बोलवलं. बघ ना किती श्रीमंत कुटुंबामध्ये तुझ्या भावाच्या मुलीचं लग्न होतंय. तिला आनंद झाला, माझ्या भाचीचं लग्न आहे, माझ्या भाचीचं लग्न आहे. ती पत्रिका घेते, त्या पत्रिकेवरती स्वतःचं पेनानं नाव लिहिते. आपल्या पतीजवळ आपल्या मालकाजवळ जाते, सांगते स्वामी मालक ऐका ना, गेले 10-12 वर्ष झालं आपल्या संसाराला. लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी एकही दिवस माझ्या दादाच्या घरी गेले नाही. पण आज माझ्या भाचीचं लग्न आहे, उद्या माझ्या भाचीचं लग्न आहे. माझ्या भाचीच्या लग्नाची पत्रिका माझा भाऊ स्वतः दारामध्ये आला आणि मला पत्रिका देऊन गेला. अरे त्या पतीला त्या मालकाला कळतंय की आपली पत्नी खोटं बोलते. तिला पत्रिका द्यायला तिचा भाऊ आलाच नव्हता. तिनं स्वतः मैत्रिणीकडे जाऊन पत्रिका आणली. हे पतीला मालकाला माहित होतं, पण तरीही तो म्हटला दिली ना तुझ्या भावानं तुला पत्रिका, जाग जा, तुला लग्नाला जायचंय ना जा. पण ऐक ना माझं सांग नाही ग, तुला लग्नाला जायचंय निश्चित जा. पण तू जर लग्नाला गेली ना ग तर तिथं तुला मान नाही मिळणार, तर तिथं तुझा अपमान होणार. पत्नीला नवरा असं बोलल्यानंतर तिला राग आला आणि ती म्हणते काय हो मालक, काय हो स्वामी, आपल्या संसाराला 12 वर्ष झाली, पण एकही दिवसही मी माझ्या माहेरी गेली नाही, माझ्या भावाच्या दारामध्ये गेली नाही. आणि आज माझ्या भाचीचं उद्या लग्न, आज मी जायचं म्हणते तर तुम्ही म्हणताय की तिथं गेल्यानंतर तुला मान नाही मिळणार, तर तुझा अपमान होणार. तिनं पतीचं ऐकलं नाही, गेली लग्नाला. लग्न सोहळा चालू आहे. अरे भला मोठा मंडप दारामध्ये घातलेला आहे, भले मोठे श्रीमंत पाहुणे नातेवाईक येत आहेत. पण ऐका रे माई बापांनो ऐका, ती आलेली बहीण त्या भावानं पाहिली, राग आला, रागाच्या भरामध्ये घरामध्ये निघून गेला. अरे तीच बहीण पाठीमाग गेली आणि पाठीमाग जाऊन विचारते दादा तुला माझा राग आला का रे मी आले म्हणून? एक लहानसा मूल आहे, एक लहानसा मुलगा आहे आणि एक लहानशी मुलगी आहे. आणि आईनं त्या मुलांना बाहेर उभं केलंय आणि घरामध्ये गेली, घराची कडी लावली, एका खोलीमध्ये गेली, खोलीची कडी लावली. तो सांगतोय इथं माझा अपमान करायला तू आले का? लोकांना विचारलं ही कोण आहे, तर मला सांगावं लागेल ही भिकारी माझी बहीण आहे. गरिबीची लाज वाटत होती त्या बाबाला, बहीण गरीबाच्या घरी दिलेली होती. पण ऐका माय बापांनो, त्या बहिणीचा अपमान झाला. बहीण माहेरची सासरी निघून गेली. बरेच वर्ष निघत होती, मुलं मोठी होऊ लागली, मुलं शिकायला लागली, मुलं शिकली, मुलं कलेक्टर झाली, एक मुलगा कलेक्टर झाला, मुलगी अधिकारी झाली. त्या आईला आनंद झाला. अरे ज्या बहिणीची गरिबी होती तिची एवढी श्रीमंती झाली. अरे जो भाऊ तिची गरिबी बघून तिला लाजत होता ना, आज त्याच भावानं बहिणीला
15-20 वर्षाच्या काळानंतर कॉल केलाय आणि कॉल करून बोलवून घेतलाय. ताई ये ग ये, तुझ्या दादाला भेटण्याकरता ये. ताई तुझ्या दादाला भेटण्याकरता ये म्हटल्यानंतर ती ताई आपल्या दोन्ही मुलांना गाडीमध्ये घेऊन येते. 4 व्हीलर गाडी आहे. गाडीचं दार उघडायला तो भाऊ जातोय. गाडीचं दार उघडलं. गाडीच्या दार उघडल्याबरोबर ती बहीण उतरून गाडीतून खाली आली. अंगावरती बरंच सोनं घातलेलं होतं, नवीन साडी घातलेली होती. अरे ऐका ऐका, तिला घरामध्ये नेलं, बसायला पाड दिला. पाड दिल्यानंतर जेवायला पंचपक्वानाचं ताट आणलं. त्याच बहिणीनं पंचपक्वानाचं ताट बाजूला सारलं आणि तीच बहीण अंगावरचे असलेले सगळे अलंकार काढून, दागदागिने काढून बाजूला ठेवते. ती बहीण म्हणते, दादा काय रे दादा, आज तू मला मान देतोय, पंचपक्वानाचं ताट जेवायला देतोय, बसायला पाड देतोय, पण ऐकणार आहे दादा, हे सगळं तू कुणासाठी करतोय? तुझ्या बहिणीसाठी, तुझ्या ताईसाठी नाही रे करत दादा. हे सगळं करतोय ना तर तू एका अधिकाराची आई म्हणून, एका कलेक्टर ऑफिसरची आई म्हणून करतोय. हे सगळं तू तुझ्या बहिणीसाठी नाही करत दादा. खरंच जर तुला तुझ्या बहिणीवरती प्रेम असतं, खरंच जर तुझ्या बहिणीची माया येत असते ना, तर ज्या दिवशी मी माझ्या भाचीच्या लग्नाला आले ना, त्याच दिवशी तू मला मान दिला असता, माझा अपमान नाही केला दादा. आता हा तुझा मान मला नकोय रे दादा. तीच बहीण कशाचाही राग न धरता आरतीचं ताट घेते, भाऊबीजीच्या सणाला आपल्या ओवाळते त्या भावाला. अरे भय जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू पाय दोन्ही. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. चलो आओ जी, चलो आओ जी, प्रभु श्री रामचंद्र भगवान की. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो कीर्तन में. कीर्तन में, कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. या पुढे येऊन बसा तुम्ही बाजूनो. आतमध्ये ज्यांचं काही काम नसेल, आजूबाजूला बसलेले, पाठीमागा असलेले सर्वांनी समोर येऊन बसायचे. या समोर सर्वांनी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे, प्राणस्य असणारे, वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी. राज, तुमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं ही तुमची भक्ती, हा तुमचा परमार्थ आहे. परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं ही आमची भक्ती, हा आमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आज या ठिकाणी या परिवाराची, गायकवाड परिवाराची ती आई निघून गेली. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. कैलासवासी, वैकुंठवासी हिराबाई कोंडीबा गायकवाड
या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवा आणि ते योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबराय यांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा त्या देवासोबत मला आईचं नातं जोडायचंय. जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याला, जगद्गुरु तुकोबरायासारख्या साधूला प्रश्न केला, महाराज तो जगाचा बाप आहे, तो विश्वाचा मालक आहे, पण त्याच जगाच्या बापासोबत, त्याच विश्वाच्या मालकासोबत तुम्हाला आईचं नातं का जोडावंसं वाटतंय, तुम्हाला बापाचं नातं जोडावं का वाटत नाही? त्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा त्या आईसोबत मला त्या देवासोबत आईचं नातं का जोडावंसं वाटतंय? कारण लेकरानं आईला कितीही त्रास दिला, मुलगा आईला वाईट जरी बोलला तरी पण बदल्यात आई लेकराच्या हिताचाच विचार करते, ती आई असते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्या देवाला माऊली म्हणतात, माय म्हणतात. आई जशी लेकराच्या हिताचा विचार करते तसं मीही देवासोबत आईचं नातं जोडलं तर तो ही जगाचा बाप माझ्या हिताचाच विचार करेल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईला लेकराबद्दल कळवळ असतो, लेकराबद्दल प्रीत असते, लेकराबद्दल प्रेम असतं. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. जाती म्हटलं की अनेक जाती तुम्हाला आम्हाला आठवतात. 18 पगड जाती या जगाच्या पाठीवरती आहेत. पण ऐका माय बापांनो, या जगाच्या पाठीवरती मला वाटतं अनेक जाती नाही, 2च जाती, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. स्त्री शिवाय काही चालू शकत नाही, पुरुषाशिवाय काही घडूच शकत नाही. स्त्रियांना काही वेळेस अभिमान वाटतो की आमच्यामुळे सगळं चाललंय, पुरुषांना काही वेळेस वाटतं की आमच्यामुळे सगळं चाललंय, पण स्त्री शिवाय पुरुष नाही आणि पुरुषाशिवाय स्त्री नाही. अरे स्त्री शिवाय काही घडूच शकत नाही, पुरुषाशिवाय काही चालूच शकत नाही. दोघं जण नवरा बायको होते, बायको म्हणायची माझ्यामुळे सगळं चाललंय, नवरा म्हणायचा माझ्यामुळे सगळं चाललंय. आणि सगळं चाललंय दोघांचं बोलणं चालू होतं. एक दिवस झालं असं, बायकोला स्वयंपाकाची गडबड होती, मुलांना शाळेत जायचं होतं, मुलांना शाळेत जायची गडबड, नवऱ्याला ऑफिसला जायचं होतं, नवऱ्याला ऑफिसला जायची गडबड. आणि एवढ्या सगळ्या गडबडीत हिच्या नवऱ्याच्या शर्टचं तुटलं बटन. आता शर्टचं तुटलं बटन आणि ही कशी करती, हा कसा करतोय, अगं ऐकलं का? ही म्हटली काय झालं? लगेच हिचं तोंड चालू झालं. ती म्हटली तुम्ही काय आता लहान आहे, तुमचं बघाव, स्वयंपाकाचं बघाव का मुलांचं बघाव? हा म्हटला अगं माझे एवढं शर्टचं बटन तुटलंय, तेवढं बटन मला बसवून दे. बिचारीनं गडबडीत सुईद्वारा घेतला, बटन घेतलं, लागली बटन बसवाय, पण बडबड काय बंद काय बसलेले, बडबड काय बंद, बडबड चालू होती. बटन बसवायला लागली, बडबड चालू होती. आणि म्हटली विचार करा, आम्ही बायका जर या जगात नसतो, काय म्हटली, आम्ही बायका जर या जगात नसतो तर तुमच्या शर्टला बटन कुणी बसवलं असतं? ही बी म्हटला सोपं आहे, तुम्ही बायका जर या जगात नसता तर पूर्वी पुरुषांनी कपडेच घातली नसती. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ऐका, एक स्त्री शिवाय पुरुष नाही, पुरुषाशिवाय स्त्री नाही. जगाच्या पाठीवरती अनेक जाती नाहीत, तर जगाच्या पाठीवरती 2च जाती, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. ऐका माय बापांनो, आपण कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, किती श्रीमंत कुटुंबात जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान नसावा. ऐका, अभिमान माणसाला कसाचा असावा? अरे आपण कोणत्या जातीचा, जातीचा अभिमान माणसाला नसावा. अरे आपण श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलो, ते श्रीमंतीचा अभिमान आपल्याला नसावा. अरे आपलं नाव काय, त्या नावाचा अभिमान माणसाला नसावा. आपण या महाराष्ट्र मातीमध्ये माणूस म्हणून जन्माला आलो ना, याचा मात्र आपल्याला निश्चित अभिमान असला पाहिजे. म्हणून जगाच्या पाठीवरती 2 जाती नाहीत तर एकच जात, या जगाच्या पाठीवरती अनेक जाती नाहीत तर 2च जाते, स्त्री आणि पुरुष. माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आईला लेकराबद्दल कळवळ असतो, लेकराबद्दल प्रीत असते, लेकराबद्दल प्रेम असतं. तसं मीही त्या जगाच्या बापासोबत आईचं नातं जोडलं ना तर त्या देवाला सुद्धा माझ्याबद्दल प्रीत वाटेल, माझ्याबद्दल कळवळ वाटेल. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. म्हणून ऐका, आई 9 महिने 9 दिवस लेकराला पोटामध्ये वागवते, साठवते, वाढवते, ती आई असते. तसे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मीही तुझ्या सोबत आईचं नातं जोडलं तर तू ही काय करशील? पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कधी एकेकाळी म्हातारपणी, बाबा विचार करा, आपण आपली मुलं लहान असताना त्या मुलांचं आपल्या डोक्यावरती ओझं असतं की नाही, आणि आपण म्हातारे झाल्यानंतर त्याच आई वडिलांचं मुलांवरती ओझं असतं. तसे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा कधी एकेकाळी या संत महात्म्यांचं ओझं तुझ्या डोक्यावरती असेल आणि कधी एकेकाळी
त्याच देवाचं ओझं तुझा संतांच्या डोक्यावरती असेल. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको काय त्या आरतीताई आल्या निम्म निम्म सांगून निघून गेले, असं कुणी म्हणायला नको. म्हणून सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं. बसलेले माणसानं जगायचं का मरायचं? बोला बोला ना, तुम्ही आहे का गेले? माणसानं जगावं का मरावं? काय करावं? तुम्हाला काय वाटतं, जगावं का मरावं? जगावं. वरण काय 200 वर्ष आयुष्य घेऊन आलाय काय जगावं म्हणताय? तुम्ही पण म्हणचाल बाबा ताई तुम्ही प्रश्नच उलटा विचारला. जगावं म्हटलं तरी मरावं लागणार आहे, मरावं म्हटलं तरी मरावं लागणार आहे. अरे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मरावं लागतं बाबा. कोणता दिवस कसा येईल हे तुम्हाला आम्हाला सांगता येणार? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. या देहाचा भरोसा नाही माई बापांनो. अरे कधी एकेकाळी हसायचा दिवस कोणता येईल आणि कधी रडायचा दिवस येईल हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. कशाचा भरोसा नाही माई बापांनो. अरे आज तुमचा हसायचा दिवस असेल ना, तर उद्या तुमचा रडायचाही दिवस येऊ शकतो. आज तुमचा रडायचा दिवस असेल तर उद्या तुमचा हसायचा दिवस येऊ शकतो. अरे आज तुमच्या जवळ श्रीमंती असेल, उद्या तुमच्या जवळ गरिबी येऊ शकते. आज तुमच्या जवळ प्रचंड दुःख असेल तर उद्या तुमच्या जवळ सुखही येऊ शकतं. अरे कोणता दिवस कसा येईल ना माई बापांनो हे तुम्हाला आम्हाला सांगता येऊ शकत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात बाबा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. या देहाचा भरोसा नाही माई बापांनो. अरे कधी एकेकाळी या देहाचा मालक असणारा तो काळ, तो यमराज येणार आहे आणि त्या काळाच्या त्या यमाच्या तोंडात तुम्हाला आम्हाला जावं लागणार आहे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. काळाच्या तोंडात माय बापांना तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जावं लागतं. पण बसलेले काळ एवढा इमानदार आहे, एवढा इमानदार आहे. अरे काळा पुढं कुणाची आई काळाला कळत नाही, कुणाची बहीण कळत नाही, कुणाची आत्या कळत नाही, कुणाची काकी कळत नाही, कुणाची मामी कळत नाही, कुणाची मावशी कळत नाही, कुणाची आजी कळत नाही. अरे ही सगळी नाती तो काळ बाजूला ठेवतो आणि तो काळ आला ना त्या काळासोबत माय बापांना तुम्हा आम्हाला जावं लागतं. मग काळा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. जाणार आहे बाबा, हे जाणार आहे, हे जग आहे असं इथं राहणार आहे. एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे. तुम्ही किती माझं माझं म्हणा, इथं कुणाचंच काही नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझसे आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझसे आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, निकलना पड़ेगा पड़ेगा. ऐका कधीतरी मरण आपल्या जवळ येणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. काळा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. अरे त्या चंदा राणी काकींची, त्या कुंदा काकींची त्यांची आई त्यांना आज सोडून निघून गेली. त्या दोन्ही लेकींना वाईट वाटतंय की त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. अरे जिवंत असताना ज्या नातवंडांनी अरे कुणी नाही सेवा केली, पण त्या नातवंडांनी त्या मुलींना आपल्या आईची सेवा केली ना, आज त्या हरीश दादांना सुद्धा हरीश दादांना सुद्धा आणि त्या प्रदीप दादांना सुद्धा वाईट वाटतंय की त्यांची आजी त्यांना सोडून निघून गेली. ही लेकरं पोरकी झाली, त्यांची माय त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. अरे ऐका ऐका, मेल्यावरती कुणीही रडतं, मेल्यावरती कुणीही माझं माझं म्हणतं, पण जिवंतपणी आपल्या आईची सेवा करायला सुद्धा अंतकरण तेवढं चांगलं असावं लागतं. अरे आज या दोन्ही नातवंडांचा अभिमान वाटतोय की त्यांची आजी त्यांना सोडून निघून गेली, पण आज त्या दोन्हीही दादांना वाईट वाटतंय की त्यांची आजी त्यांना सोडून निघून गेली. अरे
बापाचे आई वडील कोणी सांभाळतं? बापाच्या आई वडिलांना आजी आजोबा म्हणून कोणतीही नातवंड त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळतात, पण आईच्या आईला माझं म्हणणं, त्या आईच्या आईची सेवा करणं. आज या काटकर परिवारातल्या त्या दोन्ही दादांनी त्या आजीची सेवा केली. आज ती आजी त्या नातवंडांना सोडून निघून गेली. त्या दोन्ही दादांना वाईट वाटतंय, अरे त्या ताईंना सुद्धा वाईट वाटतंय की त्यांची माय त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. पण त्या काळापुढं, त्या नियती पुढं, त्या मरणापुढं कुणाचं काहीच चालत नाही. अरे आज काय तुम्हाला वाईट वाटतं की तुमची माय तुमची आई तुम्हाला सोडून निघून गेली? त्या काळानं, त्या यमानं स्वतःच्या देवाच्या आईला सुद्धा सोडलं नाही. अरे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आईला सुद्धा जावं लागलं. अरे जगाचं विश्व जो चालवतो ना तो श्रीकृष्ण भगवान परमात्मा, त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या आईला सुद्धा जावं लागलं. ऐका माय बापांनो, जसं माणूस कर्म करतो तसं भोगे माणसाला भोगावे लागतात. केले कर्म झाले त्याची भोगाले. कर्मा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. कर्म हो काला तो क्या करेगा उपरवाला. कर्म कर्म जसं आहे ना तसंच माणसाला कार्य करावं लागतं. कधी एकेकाळी त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची आई जिनं जन्म दिला ती देवकी माता त्या कृष्णाला, त्या गोपाळाला विचारते, काय रे म्हणे काना, काय रे म्हणे कृष्णा, ऐकणार रे तू तर जगाचा बाप आहे रे. अरे झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हलू शकत नाही रे काना. पण काना विचार करणारे, हे सगळी सत्ता तू चालवतोय, हे सगळं जग तू चालवतोय रे बाळा. पण बाळा एवढं सगळं तुझ्या हातात असताना सुद्धा तू तुझ्या आईपासून वेगळं राहिला, याच्या पाठीमागचं कारण काय आहे? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने स्वतःच्या आईला, स्वतःच्या माईला, स्वतःच्या माऊलीला उत्तर दिलं. आईला म्हणतायत श्रीकृष्ण भगवान परमात्मा, माते विचार कर, कधी एकेकाळी तुझं कर्म चुकलं होतं. अगं त्रेता युगामध्ये तुझा अवतार होता कैकई मातेचा, आणि कैकई मातेचा तुझा अवतार होता. आणि तू काय केलं माहितीये का माते? ज्या रात्री मला राज्य मिळणार होतं त्याच सकाळी उठल्यानंतर तू मला वनवासाला पाठवलं. काय ग माझ्या जन्मदात्या मातेची, त्या कौशल्या मातेची चूक होती की तिच्यापासून तिच्या मुलाला 14 वर्ष बाजूला राहावं लागलं. म्हणून या युगामध्ये, द्वापर युगामध्ये तुझी काहीच चूक नसताना सुद्धा तुला तुझ्या कर्मामुळे तुझ्या लेकरापासून दूर राहावं लागतंय. अरे देवाच्या आईला कर्म चुकलं नाही, तुम्हा आम्हाला चुकल का? चुकणार नाही. कर्मा पुढं कुणाचं कशाचाच भरोसा नाही मायबापांनो, या देहाचा सुद्धा भरोसा नाही. पण ऐका, संतांचा अधिकार एवढा मोठा, संतांचा अधिकार एवढा मोठा. अरे जो काळ आपल्या जवळ येणार आहे, काळाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे. असं कोण आहे का इथं जिवंत राहील? असं कोण आहे का? प्रत्येकाला मरण निश्चित येणार आहे. पण मरण माणसाला सांगून येतं का बाबा? मरण सांगून येतं का? मरण जर माणसाला सांगून येत असतं ना, अरे प्रत्येक माणूस प्रत्येक माणसासोबत चांगला राहिला असता, चांगला वागला असता, चांगला बोलला असता. पण मरण हे मरण असतं. अरे जन्म कधी होणार आहे, कुठं होणार आहे, कुणाच्या घरात होणार आहे मायबापांनो, हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत आहे. पण मरण कधी येणार आहे हे कुणालाच माहीत नाही. पण जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं मात्र निश्चित लागणार आहे. अरे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला मनुष्य, त्या मनुष्याला प्रत्येकाला 4 जणांच्या खांद्यावरती जावं लागलं. पण या जगाच्या पाठीवरती एकमेव साधू असा आहे की ज्यांना जगाचा बाप वैकुंठावरून न्यायला आला, ते म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा माय बापांनो. अरे जो काय या देहाचा मालक आहे, जो काय आपल्याला न्यायला येणार आहे, त्या काळानं जगद्गुरु तुकोबारायासारख्या महात्म्याचं नाव जरी घेतलं ना माय बापांनो, तो काय तो यमराज थरथर कापायचा हा अधिकार तुकोबारायांचा होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. त्या यमानं नुसतं नाव जरी घेतलं ना माय बापांना, तो काय तो यमराज थरथर कापायचा. एवढा अधिकार माझ्या तुकोबारायांचा होता. असे अधिकार संपन्न संत जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय गरीब होते का श्रीमंत होते?
बसलेले. आम्हाला वाटतं आम्ही लय श्रीमंत आहे, पण ऐका ऐका, अरे काय आपली श्रीमंती आहे? आपल्याकडं काहीच श्रीमंती नाही बाबा. विचार करा, ज्याचा भला मोठा बंगला आहे, ज्याच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी आहे, रुबाबात जीवन जगतो, त्याला कधीच श्रीमंत समजायचं नाही. ऐका, अरे ज्याच्या घरामध्ये आई बाप हसताना दिसले ना, समजायचं की तेच घर श्रीमंताचं आहे. जो प्रचंड मोठा श्रीमंत आहे, ज्याच्या बंगला आहे, त्याच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी आहे ना दादा, ते घर कधीच श्रीमंताचं समजायचं नाही. ज्याच्या घरात देवासारखे आई वडील हसताना दिसले ना, समजायचं हे घर श्रीमंताचं आहे. अरे आम्ही श्रीमंत आहे की आम्ही आमच्या आई वडिलांना घरामध्ये समाधानानं सुखानं सांभाळतोय, त्यांची सेवा करतोय. निश्चित तो जगाचा बाप आम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही मायबापांनो. पण आहे तोपर्यंत आपल्याला आई बापाची किंमत, सेवा करायची कळत नाही, आणि गेल्यावरती त्यांची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. या जगाच्या पाठीवरती सगळं काही मिळेल, तुम्हाला सगळं मिळेल. अरे गाडी मिळेल, बंगला नवीन बांधता येईल, तुम्हाला जमीन जुमला घेता येईल, पैसा कमवता येईल. पण ऐका ऐका, एकदा तुमची जन्मदाती आई तुम्हाला सोडून निघून गेली ना, तर ती आई परत कधीच तुम्हाला मिळणार नाही. सगळं मिळेल, जमीन जुमला, गाडी बंगला, पैसा अडका सगळं मिळेल, पण एकदा ढगाड गेलेली तुमची आई एकदा गेली ना मायबापांनो, पुन्हा मिळणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत त्या मायबापाची सेवा करा. मेल्यानंतर नुसतं रडून काही उपयोग होत नाही. आहे तोपर्यंत आपल्याला त्यांची सेवा करता आली पाहिजे. पण आपल्याला हे कळत नाही मायबापांनो. अरे कशाचा भरोसा आहे? कधी कोणती कशी येईल आपल्याला सांगता येऊ शकत नाही. कशाचाच भरोसा नाही. विचार करा, अरे कधी एकेकाळी प्रभू श्रीरामचंद्रांवरती राज्य गादीवरती बसण्याची वेळ आलेली होती. रात्र सरत होती, पण कधी एकेकाळी त्याच प्रभू श्रीरामचंद्रांजवळ त्या कैकेयी मातेनं जावं सांगावं, रामा अरे रघुराया तुला वनवासाला जावं लागतंय, तुला नाही राज दरबाराचा कारभार मिळावा, तुला नाही गादी मिळावी, मला वाटतं की माझ्या भरताला गादी आणि तुला वनवास. ऐका ऐका, अरे सकाळची वेळ झाल्यानंतर माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना अयोध्येचा राजा बनवलं जाणार होतं, पण कशाचा भरोसा आहे? रात्रीच माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासाला जावं लागलं. कशाचा भरोसा नाही. कधी कोणती वेळ कशी येईल कशाचा भरोसा नाही मायबापांनो. मग आहे तोपर्यंत त्या देवाचं नामस्मरण करा, आई वडिलांची सेवा करा. जीवनात आपण एकटा आलो, एकट्याला जावं लागणार आहे. तुम्ही किती माझं माझं म्हणा, तुम्ही जमीन जुमला गाडी माझं म्हटला ना, तर काही सुद्धा आपलं नाही बाबा. घर कितीही मोठं बांधा, पण मेल्यानंतर बाबा त्या घरात किंवा त्या घरासमोर आम्हाला जात नाहीत. मेल्यानंतर आपलं घर कुठे आहे? आपलं घर गावाच्या बाहेरच आहे. तुम्ही किती म्हणा, तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतोस ढाई ढाई, या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई. हे संसारा बाई, या संसारा बाई, संसारा बाई, या संसारा बाई. बसलेले टाळ्या सोबत पकवाजा सोबत एक टाळी. तुम्ही कितीही घरदार माझं म्हणा, पण मेल्यानंतर घरासमोर किंवा त्या बंगल्यात आपल्याला जायच नाहीत मायबापांना. आपण मेल्यानंतर आपलं घर कुठे? गावाच्या बाहेर मशानभूमीतच जावं लागणार आहे. अरे तुम्ही किती म्हणा, बायको माझी, पोर माझी, गुर माझी, ढोर माझी, जमीन माझा जुमला माझा, बाप माझा, नातू माझा, बंधू माझा, आजा माझा, काका माझा, मामी माझी, मावशी माझी, आई माझी, बहीण माझी. ऐका ऐका कीर्तनाला आलेल्या माय बापांनो, कुणी कुणाचं नाही. अरे आपण मेल्यानंतर आपली बायका पोरच आपल्या पाठीमागचे चोर होतात आणि आपल्या डोक्यावरती मडकं फोडतात. ऐका, तुम्ही म्हणता तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावरती मडकं फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतोस ढाई ढाई, या संसारा बाई, या संसारा बाई. संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई, या
पैसा करा बाबा, पण आपण मेल्यानंतर आपल्या सोबत पैसा नाही येत. आपण मेल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त मातीचा एक मडका सोबत असतो. तुम्ही म्हणता तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहतो सडका. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहतो सडका. तू मेल्यावरती तुझ्या बर मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला का रडतोस ढाई ढाई संसाराबाई. या संसाराबाई, संसाराबाई, या संसाराबाई, संसाराबाई, या संसाराबाई, संसाराबाई, या संसाराबाई. म्हणून ऐका, या संसारापायी तुम्ही देवाचं नामस्मरण करत नाही, आई वडिलांची सेवा करत नाही. पण ऐका माय बापांनो, कधी एकेकाळी तो देव काय असतो तुम्हा आम्हाला कळायला पाहिजे. त्या देवानं तुम्हा आम्हाला जन्माला घातलंय, देवानं हा देह दिला. मग त्या देवाचं इच्छा असते की नाही. आई वडिलांनी मुलाला जन्माला घातल्यानंतर त्या आई वडिलांना वाटतं माझ्या मुलासाठी आपण रात्रभर कष्ट करतोय, पण आपण म्हातारं झाल्यानंतर आपल्या लेकरांना आपल्याला चांगलं सांभाळावं, आधार द्यावा. कुणाची इच्छा असते? आई बापाची इच्छा असते की नाही. तसा तो तर जगाचा बाप आहे हो. त्या जगाच्या बापाची सुद्धा इच्छा आहे, मी इथं लेकरांना जन्माला घातलं, त्या माझ्या लेकरांनी सुद्धा माझं मुखानं नामस्मरण केलं पाहिजे. कुणाची इच्छा आहे? त्या जगाच्या बापाची, जगाच्या आईची. पण हे तुम्हा आम्हाला कळत नाही मायबापांनो, हे कळायला पाहिजे. आई ती आई असते, आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. आई आपल्या लेकरांसाठी काही करायला तयार असते. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या माय मावल्यानो, आई किती हो आपल्या लेकरांसाठी. आपल्या आज भाऊबीजीचा सण आहे, दीपावलीच्या सणाला ताई तुम्ही जर आई माहेरी जायचं म्हटलं ना, तर तुमच्या आईचं काळीज वर खाली होतं. आई त्या सुनेजवळ जाते ना, आई सुनेला सांगते, सुनबाई ऐक ना ग, माझी लेक, माझी ताईडी, माझी ताईडी, माझं बाळ, माझी लेक नांदून सासरवरून माहेरी येणार आहे ग, लवकर दीपावली कर. माझ्या दादाजवळ जाते ती माय, ती माऊली, आणि सांगते दादा तुझी बहीण, तुझी ताईडी भाऊबीजीच्या सणाला माहेरी येईल रे, तिला चांगली साडी चोळी कर रे, तिच्या मुलांना चांगली कपडे घे रे. ही इच्छा, ही अपेक्षा फक्त आणि फक्त आईची असते. आईला आनंद होतो ताई तुम्ही माहेरी जायचं म्हटल्यानंतर त्या आईला आनंद होतो. तीच आई किती आपली लेक यायची म्हणून किती धावपळ करत असते हो. पण ऐका, कधी एकेकाळी बहीण गरीब आहे आणि भाऊ श्रीमंत आहे म्हणून भावानं त्या बहिणीला गरीब आहे म्हणून लाजायचं नसतं हो. कधी एकेकाळी आई वडील निघून गेले, भाऊ बहिणीचा एकामेकावरती एवढं प्रेम, पण त्या बहिणीनं दुसऱ्याच्या शेतात कष्ट करावं, कामाला जावं, आणि तिनं विचार करावा मी जर शिकले ना तरीही मला दुसऱ्याच्याच घरी जाऊन संसार करायचा आहे, पण माझ्या शिक्षणामुळे माझ्या दादाचं शिक्षण राहील आणि माझ्या दादाचा संसार सुखाचा होणार नाही. म्हणून त्याच बहिणीनं लग्नाच्या अगोदर दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन एवढं कष्ट केलं. अरे बहिणीनं कष्ट केलं, बहीण हळूहळू मोठी होऊ लागली, भाऊही मोठा झाला, भाऊही शिकला, भावाला चांगली नोकरी लागली, बहिणीचं एका गरीब कुटुंबामध्ये लग्न करून दिलं. पण ऐका, भाऊ नोकरीला आहे, भाऊ जॉबला आहे, म्हणून भावाला बहिणीची गरिबी सहन होत नव्हती. अरे बहीण गरीब कुटुंबामध्ये दिलेली होती म्हणून भाऊ त्या बहिणीच्या गरिबीला लाजत होता. अरे भावानं बहिणीचं तोंडही बघितलं नव्हतं. 10-12 वर्षाचा काळ निघून गेलेला होता. ती बहीण रोज विचार करायची, बाबा माझा दादा, माझा भाऊ आता येईल मग येईल म्हणून विचार करत होती ती ताई, ती बहीण. पण नाही हो, तो भाऊ कधीच आला नाही. अरे रक्षाबंधनच्या सणाला ती बहीण दाराला डोळे लावून बघायची की माझा दादा, माझा भाऊ आता येईल आणि माझ्या दादाला मी राखी बांधेल. तरीही तो भाऊ बहिणीच्या गरिबीला लाजवत होता, बहिणीची गरिबी पाहून बहिणीच्या दारात येत नव्हता. भाऊबीजीच्या सणाला सुद्धा ती बहीण दाराला डोळे लावून बघायची. कुणाची गाडी आली तर विचार करायची माझा दादा मोठा शिकलेला आहे, माझा दादा जॉबला आहे, माझा दादा नोकरी करतो, माझ्या दादाची 4 व्हीलर गाडी आलेली आहे की काय, म्हणून घरात न परत यायची आणि ती पाहायची तर ती गाडी तिच्या भावाची नसायची, गावातल्या एका श्रीमंत सावकाराची असायची. बहीण वाट बघत बसायची. बरेच वर्ष निघत गेले, मुलं मोठी होऊ लागली, 5-6 वर्षाची मुलं झाली. मुलं म्हणायची आई भाऊबीजेचा सण आला, दीपावलीचा सण आला, सुट्ट्या लागल्यानंतर सगळी मुलं मामाच्या गावाला गेली ग आई.
आई, पण आई आम्हाला ही मामाच्या गावाला जावं वाटतंय आई. पण आई सांग ना ग, मामा कुठे गाई? आई मामा कुठे? मामाचं घर कुठे? मामाचं गाव कोणतंय? ती मुलं आपल्या आईला विचारायची, पण आईला काय उत्तर द्यावं त्या मुलांना हे कळत नव्हतं. अरे बरेच वर्ष निघत गेली. एक दिवस त्या भावाची मुलगी मोठी झाली. मुलीचं लग्न थाटामाटामध्ये करायचं ठरवलं. सगळ्यांना पत्रिका दिल्या, सगळ्यांना आमंत्रण दिलं. पण बिचाऱ्या गरीब बहिणीच्या घरी पत्रिका नाही आली. त्या गरीब बहिणीचं नाव नाही त्या पत्रिकेमध्ये आलं. अरे विचार करते ती बहीण की दादाच्या मुलीचं लग्न आहे, पण दादानं मला आमंत्रण नाही दिलं, दादानं मला नाही लग्नाला बोलवलं. अरे कधी एकेकाळी शेजारीची मैत्रीण येते आणि म्हणते, अगं तुझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, तुला नाही पत्रिका दिली, तुला नाही बोलवलं. बघ ना किती श्रीमंत कुटुंबामध्ये तुझ्या भावाच्या मुलीचं लग्न होतंय. तिला आनंद झाला, माझ्या भाचीचं लग्न आहे, माझ्या भाचीचं लग्न आहे. ती पत्रिका घेते, त्या पत्रिकेवरती स्वतःचं पेनानं नाव लिहिते. आपल्या पतीजवळ, आपल्या मालकाजवळ जाते आणि सांगते, स्वामी मालक ऐका ना, गेले 10-12 वर्ष झालं आपल्या संसाराला. लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी एकही दिवस माझ्या दादाच्या घरी गेले नाही, पण आज माझ्या भाचीचं लग्न आहे, उद्या माझ्या भाचीचं लग्न आहे. माझ्या भाचीच्या लग्नाची पत्रिका माझा भाऊ स्वतः दारामध्ये आला आणि मला पत्रिका देऊन गेला. अरे त्या पतीला, त्या मालकाला कळतंय की आपली पत्नी खोटं बोलते. तिला पत्रिका द्यायला तिचा भाऊ आलाच नव्हता. तिनं स्वतः मैत्रिणीकडे जाऊन पत्रिका आणली. पतीला, मालकाला माहित होतं, पण तरीही तो म्हटला, दिली ना तुझ्या भावानं तुला पत्रिका, जा तुला लग्नाला जायचंय ना, जा. पण ऐक ना माझं सांग नाही ग, तुला लग्नाला जायचंय निश्चित जा, पण तू जर लग्नाला गेली ना ग, तर तिथं तुला मान नाही मिळणार, तर तिथं तुझा अपमान होणार. पत्नीला नवरा असं बोलल्यानंतर तिला राग आला आणि ती म्हणते, काय हो मालक, काय हो स्वामी, आपल्या संसाराला 12 वर्ष झाली, पण एकही दिवसही मी माझ्या माहेरी गेली नाही, माझ्या भावाच्या दारामध्ये गेली नाही, आणि आज माझ्या भाचीचं उद्या लग्न आहे, आज मी जायचं म्हणते, तर तुम्ही म्हणताय की तिथं गेल्यानंतर तुला मान नाही मिळणार, तर तुझा अपमान होणार. तिनं पतीचं ऐकलं नाही, गेली लग्नाला. लग्न सोहळा चालू आहे. अरे भला मोठा मंडप दारामध्ये घातलेला आहे, भले मोठे श्रीमंत पाहुणे नातेवाईक येत आहेत, पण ऐका रे माई बापांनो, ऐका, ती आलेली बहीण त्या भावानं पाहिली, राग आला, रागाच्या भरामध्ये घरामध्ये निघून गेला. अरे तीच बहीण पाठीमाग गेली आणि पाठीमाग जाऊन विचारते, दादा तुला माझा राग आला का रे मी आले म्हणून? एक लहानसा मूल आहे, एक लहानसा मुलगा आहे आणि एक लहानशी मुलगी आहे, आणि आईनं त्या मुलांना बाहेर उभं केलंय आणि घरामध्ये गेली, घराची कडी लावली, एका खोलीमध्ये गेली, खोलीची कडी लावली. तो सांगतोय, इथं माझा अपमान करायला तू आले का? लोकांना विचारलं ही कोण आहे, तर मला सांगावं लागेल ही भिकारी माझी बहीण आहे. गरिबीची लाज वाटत होती त्या बाबाला, बहीण गरीबाच्या घरी दिलेली होती, पण ऐका माय बापांनो, त्या बहिणीचा अपमान झाला. बहीण माहेरची सासरी निघून गेली. बरेच वर्ष निघत होती, मुलं मोठी होऊ लागली, मुलं शिकायला लागली, मुलं शिकली, मुलं कलेक्टर झाली, एक मुलगा कलेक्टर झाला, मुलगी अधिकारी झाली. त्या आईला आनंद झाला. अरे ज्या बहिणीची गरिबी होती तिची एवढी श्रीमंती झाली. अरे जो भाऊ तिची गरिबी बघून तिला लाजत होता ना, आज त्याच भावानं बहिणीला 15-20 वर्षाच्या काळानंतर कॉल केलाय आणि कॉल करून बोलवून घेतलाय, ताई ये तुझ्या दादाला भेटण्याकरता ये, ताई तुझ्या दादाला भेटण्याकरता ये म्हटल्यानंतर ती ताई आपल्या दोन्ही मुलांना गाडीमध्ये घेऊन येते. 4 व्हीलर गाडी आहे. गाडीचं दार उघडायला तो भाऊ जातोय. गाडीचं दार उघडलं. गाडीच्या दार उघडल्याबरोबर ती बहीण उतरून गाडीतून खाली आली. अंगावरती बरंच सोनं घातलेलं होतं, नवीन साडी घातलेली होती. अरे ऐका, तिला घरामध्ये नेलं, बसायला पाड दिल्यानंतर जेवायला पंचपक्वानाचं ताट आणलं. त्याच बहिणीनं पंचपक्वानाचं ताट बाजूला सारलं आणि तीच बहीण अंगावरचे असलेले सगळे अलंकार काढून, दागदागिने काढून बाजूला ठेवते. ती बहीण म्हणते, दादा काय रे दादा, आज तू मला मान देतोय, पंचपक्वानाचं ताट जेवायला देतोय, बसायला पाड देतोय, पण ऐकणार आहे दादा, हे सगळं तू कुणासाठी करतोय? तुझ्या बहिणीसाठी, तुझ्या ताईसाठी नाही रे करत दादा, हे सगळं करतोय ना तर तू एका अधिकाराची आई म्हणून, एका कलेक्टर ऑफिसरची आई म्हणून करतोय. हे सगळं तू तुझ्या बहिणीसाठी नाही करत दादा. खरंच जर तुला
तुझ्या बहिणीवरती प्रेम असतं, खरंच जर तुझ्या बहिणीची माया येत असते ना, तर ज्या दिवशी मी माझ्या भाचीच्या लग्नाला आले ना, त्याच दिवशी तू मला मान दिला असता, माझा अपमान नाही केला दादा. आता हा तुझा अपमान मला नकोय रे दादा. तीच बहीण कशाचाही राग न धरता आरतीचं ताट घेते, भाऊबीजीच्या सणाला आपल्या भावाचं औक्षण करते, ओवाळते त्या भावाला. अरे बहिणीला भावानं कितीही त्रास देऊ द्या, पण बहीण आपल्या भावाबद्दल प्रेम आपुलकीन मायाच त्या बहिणीला असते. ओ ऐका ऐका, या जगाच्या पाठीवरती बहीण भावाचं नातं कुणामुळे श्रेष्ठ झालं? कुणी बहीण भावाचं नातं सगळ्यात अगोदर जोडलं? माया आपुलकी कुणाकडं बघून मिळते? कधी एकेकाळी ज्ञानोबारायांचा आणि माझ्या मुक्ताबाईचा इतिहास जर पाहिला ना माई बापांनो, अरे काय बहीण भावाचं नातं असावं. अरे आईची जागा घ्यायला माझ्या जगाच्या ज्ञानोबारायांची, ज्ञानेश्वरांची माऊली ती मुक्ताबाई जन्माला आली. कधी एकेकाळी विचार करा, आईची जागा घ्यावी म्हणून आधार द्यावा म्हणून ज्ञानेश्वर माऊलींची मुक्ताबाई झाली. आणि भावा बहिणीचं नातं हे माझ्या ज्ञानोबारायांकडं आणि त्या मुक्ताबाईकडं बघितल्यानंतर कळतं की किती बहीण भावाचं नातं असावं. भावाला प्रचंड त्रास दिला. अरे राग आला ज्ञानोबारायांना. अरे ताटी लावली जायची, ज्ञानोबारायांनी ताटी लावली. लहानशी मुक्ता पळत पळत जाते आणि लहानशी मुक्ता म्हणते, अरे दादा योगी आहे रे दादा तू, योगी पावन मनाचा हे अपराध जनाचा दादा. योग्याला कधी राग येत नसतो, योगी पावन असतो, योग्याला कधी राग येऊ द्यायचा नसतो दादा. चिंता क्रोध मागे सारा, मिथ्या क्रोध मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. अरे त्या लहानशा बहिणीनं ज्ञानोबारायांना ताटी उघडायला सांगितली आणि माझ्या ज्ञानोबारायांनी ताटी उघडली. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या आमच्या स्वाधीन केला. अधिकार फार मोठा आहे मायबापांनो त्या माझ्या ज्ञानोबारायांचा आणि त्या माझ्या मुक्ताबाईचा. पण हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. आपण विचार फार वाईट करतो. ऐका ऐका, एखाद्यानं आपलं वाईट केलं म्हणून आपण दुसऱ्याचं वाईट करायचं नाही, कधीच करायचं नाही. ऐका, निंदक आपले निंदक असले पाहिजेत. ऐका, आपल्यावरती जळतायत ना लोक, बिंदास्त जळू द्या, जळणाऱ्याचा विचार करायचा नाही, घाबरायचं नाही. अरे एकदा टाकलेला पाऊल परत माघारी घ्यायचं नाही. अरे आपल्यावरती लोक जळालीच पाहिजेत, कमीत कमी 2-3 तरी लोक आपल्यावरती जळाली पाहिजेत मायबापांनो, कारण जळल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. कारण विचार करा ना, अरे जिथं गोड तिथं माशा आणि जिथं मड तिथं गिधड आलीच ना. अरे जो चांगला माणूस आहे ना बाबा, त्याच्या जीवनात अपयश संकट येतच राहतं. म्हणून त्या चांगल्या माणसानं त्याचं चांगलं काम करणं सोडायचं नाही. अरे प्रामाणिकपणे कष्ट करत राहायचं. प्रामाणिकपणे कष्ट केलं ना, एक दिवस यश निश्चित तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जळणाऱ्याचा जास्त विचार करायचा नाही. जळतायत तर बिंदास्त जळू द्या. आणि आपली लोक निंदा करतायत ना, कधीच लोक आपल्याला चांगलं म्हणत नाहीत बाबा. ऐका, कधीच नाही. अनेक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोक होऊन गेले, बरेच मोठे विद्वान अनेक लोक होऊन गेली, पण कधी कुणाला कुणी जिवंत असताना चांगलं म्हटलं का? ज्ञानोबारायांना लोकांनी जिवंत असताना त्रासच दिला. अरे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा जिवंत असताना त्रासच दिला. लोकांना जिवंत असताना त्रासच दिला. अरे माझ्या जनाबाईला सुद्धा लोकांना त्रासच दिला. माझ्या नामदेवरायांना सुद्धा लोकांनी त्रासच दिला. माझ्या चोखोबा काकांना सुद्धा लोकांनी त्रासच दिला. माझ्या मुक्ताबाईला सुद्धा लोकांनी त्रासच दिला. माझ्या निवृत्ती दादांना सुद्धा लोकांनी त्रासच दिला. पण विचार करा, जी लोक जिवंत असताना त्या लोकांना, माणसांना, या समाजानं त्रास दिला, आज ती लोक गेली तर लोक त्यांना डोक्यावरती उचलून घेतायत. ते जिवंत नाहीत तर त्यांची आरती करतायत, त्यांची पूजा करतायत, त्यांचं मुखानं नामस्मरण करतायत. पण कधी निघून गेल्यानंतर जिवंतपणी बाबा तुम्हाला कुणीच चांगलं म्हणत नाही, पण मेल्यानंतर तुमचा जय जयकार केल्याशिवाय राहत नाही. अरे असू दे, आपल्यावरती वाईट वेळ येत असते, संकट कुणाच्या वाट्याला येत नाहीत बाबा. आपल्यावरती वाईट वेळ निश्चित येते, संकट निश्चित येतात, म्हणून त्या संकटाला कधी घाबरायचं नाही. अरे आपली वाईट वेळ पाहून, आपली गरिबी पाहून आपल्यावरती जी लोक हसतात ना, एक दिवस असं आपलं कर्तृत्व करायचं की आपल्या वाईट वेळेमध्ये जी लोक आपल्यावरती हसली ना, तीच लोक आपली चांगली वेळ आल्यानंतर आपल्यावरती टाळ्या वाजवतील. असं कष्ट करायचं आणि अशी मेहनत करायची दादा. हे तुम्हा आम्हाला कळायला पाहिजे. पण आपण चांगला विचार करत नाही. कधी एकेकाळी त्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना माझं म्हणा. आज आनंद वाटतोय की एका लेकीनं आपल्या आईचं पुण्य स्मरण केलंय. आज सांभाळायला, आई वडिलांना सांभाळायला मुलांना वेळच कुठे आहे बाबा. मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत. मुलं मोठी झाली की मुलांना वाटतं सगळं मी केलं, माझ्यामुळं झालं. मुलं म्हणतात बोल आई बोल, तुझ्या दुधाची
किंमत काय. आज अभिमान वाटतो या काटकर परिवाराच्या त्या माईचा, त्या माऊलीचा, की आई निघून गेली, आईनं जन्माला घातलं. त्याच काकूंना आई गेल्याचं दुःख आहे. आज त्या काकूंना आपली आई जरी गेली असली, आईचं पुण्य स्मरण थाटात साजरं करावं. जिवंत असताना त्या काकूंना आपल्या आईची सेवा केली. ऐका ऐका, अरे मुलासाठी आई वडील सगळे करतात, मुलानं हे सगळं करायचं असतं. पण आज तीच लेक आपल्या आईच्या जाण्याचं दुःख त्या लेकीला झालेलं आहे. ती लेक आपल्या आईसाठी सगळं करायला तयार आहे हो. त्या ताईला, त्या आईला सुद्धा वाईट, त्या मावशींना सुद्धा वाईट वाटतंय की त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. पण ऐका, कधी एकेकाळी गेलेली आई जर तुम्हाला पाहिजे असेल ना, अरे जा कधीतरी पंढरपूरला आणि त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा विचार केला ना बाबा. कधी एकेकाळी नामदेवरायांचा विचार करा. नामदेवराव एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते. पण ऐका, नामदेवराय श्रीमंत होते, दामो शेठ म्हटलं जायचं नामदेवरायांच्या वडिलांना. पण त्याच नामदेवरायांचा अधिकार एवढा मोठा. नामदेवराय देवाला गोडही बोलतायत, नामदेवराय देवाला चांगलंही म्हणतायत. देवाला म्हणतायत, देवा मी माझ्या हाती नैवेद्य आणलाय, तो नैवेद्य तुला खावा लागेल रे देवा. म्हणजे नामदेवराय देवावरती प्रेम करतायत, माया करतायत, देवाला गोडही बोलतायत. पण तेच नामदेवराय एका बाजूने देवाला वाईटही बोलतायत. नामदेवराय म्हणतायत, देवा अरे जन्माला घालणारा तूच आहे आणि देवा नेहणाराही तूच आहे. देवा सांगणार रे देवा, तू आमचा वैरी झाला रे देवा. हा नरदेह प्रत्येकाला जन्माला घातला देवा, हा देह प्रत्येकाला दिला देवा, पण नेहतोय सुद्धा तूच ना रे देवा. सांगणारे देवा, तू आमच्या सोबत का वैर करतो. अरे जसं देवानं नामदेवरायांना देवाला म्हणावं, देवा तो आमचा वैरी झाला ना, तसा या काटकर परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी, ती आजी, ती माय, ती आई त्यांना सोडून निघून गेली. पण या सगळ्या परिवारातल्या सदस्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना, त्यांच्या नातवंडांनी त्या देवाजवळ जाऊन त्या देवाला म्हणावं, देवा तो आमचा वैरी झाला रे देवा. सांगणारे देवा, तुझा माझा का रे वैरी. देवा तुझा माझा का रे वैर का रे. 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 देवा तुझा सगळ्या परिवारातल्या सदस्यांना वाईट वाटतंय. अरे पोरका झालेला आहे रे हा परिवार. या सगळ्यांना दुःख झालंय. सगळ्यांना त्या देवाजवळ जावं आणि देवाला म्हणावं, देवा काय चुकलं होतं रे पांडुरंग माझं. त्या चंदा राणी काकींना, त्या मावशींना सुद्धा देवाजवळ जावं आणि त्या देवाला म्हणावं, देवा माझी माय, माझी माऊली, माझी आई मला सोडून निघून गेली रे देवा. सांगणारे देवा, माझा वैरी झाला. अरे ज्या नातवंडांना आजी जाण्याचं दुःख आहे, त्या हर्षराज दादांनी सुद्धा, त्या प्रदीप कुमार दादांनी सुद्धा त्या देवाजवळ जावं आणि त्या देवाला म्हणावं, देवा अरे आजी म्हणून हाक मारावी वाटली ना त्या आजीला. देवा आज आमची आजी जिवंत राहिली नाही रे देवा. सांगणारे देवा, अरे गरिबीचे दिवस आमचे निघून गेले रे देवा. आम्ही गरिबीत आमच्या आजीचा सांभाळ केला रे देवा. देवा आता कुठं चांगले दिवस आले होते रे देवा. पण देवा पुन्हा तू आम्हाला दुःखाचे डोंगर, दुःखाचे दिवस दावले रे देवा. दुःखाचे डोंगर दाखविती जातात. अरे फुले फुलतात आणि सुकतात, ओढे वाहतात आणि अटतात. तशी माणसं जन्माला येतात आणि एक दिवस या जगातून निघून जातात. पण ऐका बाबा, ऐका, आपण किती वर्ष जगलो, किती वर्ष राहिलो याला किंमत नाही, तर माणसानं जगून काय कार्य केलं याला निश्चित किंमत आहे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे आपण गेल्यानंतर आपली कीर्ती मागे उत्तम उरली पाहिजे, असं जीवन माणसाला जगता यावं. ऐका ऐका कीर्तनाला आलेल्या मायबापांनो, आपण मेल्यानंतर आपल्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडावा असं मी म्हणत नाही तुम्हाला. एवढं नका चांगलं काम करू की आपण मेल्यानंतर आपल्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडला पाहिजे. अरे आपण मेल्यानंतर आपल्यासाठी नाही जिल्हा रडला तरी चालेल. आपण मेल्यानंतर आपल्यासाठी तालुका नाही रडला तरी चालेल. आपण मेल्यानंतर आपल्यासाठी गाव नाही रडलं तरी चालेल. आपण
मेल्यानंतर आपल्या गावातली आपल्या जातीतली आपल्या भावकीतली लोक नाही रडली तरी चालतील, पण आपण मेल्यानंतर कमीत कमी आपल्या घरातली तरी लोक रडली पाहिजेत. एवढं तरी माणसानं चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. कारण ऐका मेल्यानंतर कुणी कुणासाठी रडत नाही, कुणाला कुणाचं चांगलं वाटत नाही, कुणाला वाईट वाटत नाही, दुःख वाटत नाही. जी लोक चांगली असतात ना तीच लोक देवाला आवडतात. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जी माणसं चांगली असतात तीच देवाला आवडतात. पण ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या मायमाऊली, तुमचा अधिकार फार मोठा आहे, तुम्ही फार श्रीमंत आहे, तुमच्या इतकी ताकद कुणाजवळच नाही. आई सारखं मान केलं. विचार करा, कधी एकेकाळी माझ्या राजाचा इतिहास पाहिला ना, या महाराष्ट्रावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता माई बापांनो. पण विचार करा, कधी एकेकाळी त्याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीनं पाहिलं, अरे या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, अरे सह्याद्रीच्या कडेवरती येऊन स्थिरावलेली ती भवानी माता आहे, त्या भवानी माते समोर माझ्या जिजाऊ साहेबांनी जावं आणि त्या जिजाऊ साहेबांनी त्या शिवाई देवीला, त्या भवानी मातेला, त्या जगदंबेला म्हणावं, हे जगदंबे ऐक ना ग, या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की त्यानं हे स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. त्या जिजाऊ साहेबांनी त्या शिवाई देवीला त्या प्रतिज्ञा केली आणि माझ्या जिजाऊ साहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आला. माझ्या जिजाऊ साहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. कोणत्या किल्ल्यावरती जन्म झाला? शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, हो राजाचा अधिपती. दैवत छत्रपती दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली आपल्याला, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली आपल्याला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, हो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, राजा शिवबा जन्मला. ऐका, शिवनेरी किल्ल्यावरती माझ्या राजाचा जन्म झाला, नामकरण केलं शिवाजी. त्या जिजाऊ साहेबांची प्रतिज्ञा फळाला आली. अरे कधी एकेकाळी फार त्रास होत होता. विचार करा, आज महापूर आले, महापुरांमुळे शेतकऱ्यांचे शेतीचं नुकसान झालं. ऐका, जो जगवणारा शेतकरी राजा आहे ना दादा, त्या शेतकरी राजावरती संकट आलं. सगळ्यांनी दिवाळी केली बाबा, तुमची आमची सगळ्यांची दिवाळी झाली, पण शेतकरी राजा आपल्या सगळ्यांना सांभाळत होता. तो माझा शेतकरी राजा, त्या राजाची मात्र दिवाळी झाली नाही. अरे त्याच काळामध्ये शेतकऱ्याचं स्वतःचं शेत असून सुद्धा शेतामध्ये पीक पेरलं जायचं. पीक आलं, पिकाचं, त्या पिकाची लागवड झाली, पीक झालं आणि पीक विकायची वेळ आली ना, मुघल यायचे, शत्रू यायचे आणि ते शेतकऱ्याच्या हातातलं पीक हिसकवून घेऊन निघून जायचे. हा अन्याय अत्याचार माझ्या जिजाऊ साहेबांना सहन नाही झाला. माझ्या जिजाऊ साहेबांना विचार केला की हे कुठेतरी संपलं पाहिजे. अरे माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे. अरे गोठ्यातली गाई वाचली पाहिजे, घरातली आई वाचली पाहिजे, यासाठी काहीतरी करावं लागेल. जिजाऊ साहेब सांगतायत, राज तुम्हाला हे स्वराज्य निर्माण करायचंय. राजा ऐका ना, राजा ऐका, इथं सत्ता कुणाची आहे? राजा इथं मुघलांची सत्ता आहे, पण राजा तुम्हाला इथं स्वतःची सत्ता निर्माण करायची. ऐका माई बापांनो, ऐका, इथं कुणाची सत्ता होती मुघलांची सत्ता. त्यावेळी दिन दुबळ्यांना नव्हता हो आली, दिन दुबळ्यांना नव्हता हो आली, दिन दुबळ्याला नव्हता हो आली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो आली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता हो आली, होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो आली. आया बहिणींच्या संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, कैवारी कोणी त्यावेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. अशी महती ऐकून इतिहास गाई, अशी महती ऐकून इतिहास गाई, राजाचा नंद जगाला दिला. छत्रपती शिवाजी महाराज की मानाचा
जिजाऊला दुसरा मानाचा जिजाऊला दुसरा मानाचा जिजाऊला दुसरा मानाचा जिजाऊला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी दीनदुबळ्यांना नव्हता वाली. ऐका बसलेले टाळी टाळ्या सर्वांनी ऐका. जिथं मुघलांची सत्ता होती त्याला मुघलशाही म्हटलं जायचं. जिथं आदिलशहाची सत्ता होती जिथं आदिलशहाची सत्ता होती त्याला आदिलशाही म्हटलं जायचं. जिथं निजामशाहाची सत्ता होती त्याला निजामशाही म्हटलं जायचं. पण ऐका, जिथं माझ्या छत्रपती शिवाजी राजांची सत्ता होती ना रे माई बापांनो, त्याला स्वराज्य म्हटलं जायचं. जिजाऊ मासाहेब सांगतायत राज 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 स्वराज्य निर्माण करायचंय राज. राज तो कोंढाणा ताब्यात घ्या ना राज. जिजाऊ मासाहेबांना साज सांगतायत मासाहेब तो कोंढाणा कोणी राखलाय तुम्हाला माहित आहे का? उदयभान आहे तो उदयभान फार दानशूर आहे. फार ताकदवान आहे उदयभान. एका वारामध्ये 10 जण झोपवतोय आणि त्याच्यासोबत युद्ध करायचं. जिजाऊ मासाहेब सांगतायत राज कोंढाणा ताब्यात घ्यायचंय राज. असं म्हटल्यानंतर माझ्या जिजाऊ मासाहेबांना शब्द बोलावं राज राज. तो उदयभान असेल भला मोठा कडवा राजपूत, पण करू त्या उदयभानाला सुद्धा हा सुद्धा एका वाघिणीचा वाघ आहे. माझ्या जिजाऊ मासाहेबांचे शब्द ऐकले, माझ्या राजानं मस्तक वर केलं. अरे काय आत्मविश्वास, काय कॉन्फिडन्स, काय शब्द, काय ताकद माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या बोलण्यामध्ये. काय गोड बोलल्या माझ्या मासाहेब. राज तुम्हाला हे स्वराज्य निर्माण करायचंय राज, पण राजा आपल्या करताना कोंढाणा ताब्यात घेतोय माते. तेवढ्यात एक माझ्या राजाचा मावळा होता, तानाजी नाव आहे त्याचं. आलाय ताना, आणि तानानं आपल्या लेकराच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका राजाला द्यायला लागलाय. आणि राजानं ती किती तो वार पाहिला आणि राजा म्हणतायत अरे ताना, अरे मला नाही रे ताना तुझ्या रायबाच्या लग्नाला येता येणार ताना. ताना जिजाऊ मासाहेब येतील की तुझ्या लेकराच्या रायबाच्या लग्नाला. त्यावेळेस तानाजी मालुसरे म्हणतायत राजा 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 तुमच्यासाठी एवढी सेवा केली राजा. राजा तुम्हीच म्हणता ना हे स्वराज्य माझं आहे राजा. मग राजा या स्वराज्याचं बाप तुम्ही आहे राजा. रायबा फक्त माझाच पुत्र नाही राजा. राजा रायबा तुमचा सुद्धा पुत्र आहे राजा. तुम्हीच म्हणता रायबा माझा सुद्धा पुत्र आहे. मग राजा तुम्हाला सुद्धा माझ्या रायबाच्या लेकराच्या लग्नाला यावं लागेल राजा. अरे ताना कसं रे येऊ मी तुझ्या रायबाच्या लग्नाला. मी येत्या अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकणार आहे असं मासाहेबांना शब्द दिलाय मी राजा. ताना असं म्हटल्यानंतर तानाजी मालुसरे म्हणतायत राजा ताना जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर लढायला जायचं आणि आम्ही वरबाप म्हणून मिरवायचं. नाही राजा नाही राजा, द्या इडा राजा द्या इडा. राजा म्हणतायत अरे ताना, अरे लेकराचं लग्न आहे रायबाचं लग्न आहे ताना, आणि कोंढाण्यावरती मोहिमेवरती लढायला जायतो म्हणतो राजा. ताना नाही रे ताना तुला नाही इडा देऊ शकत. द्या ना इडा राजा द्या इडा. राजा हा ताना जिवंत असताना तुम्ही नाही मोहिमेवर लढायला जायचं. राजा आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवरती लढायला जायचं आणि आम्ही वरबाप म्हणून मिरवायचं. नाही राजा मला हे बरोबर वाटत नाही. द्या इडा राजा द्या इडा. अरे घेतला इडा आणि निघाला ताना कोंढाणा ताब्यात घ्यायला. ऐका ऐका माझा ताना लेकराचं लग्न रायबाचं लग्न सोडून कोंढाण्यावरती मोहिमेवरती लढायला गेला आणि त्याच लढाईमध्ये माझ्या तानाचा प्राण गेला. पण ऐका ऐका माझ्या राजाचे आसू अनावर झाले आणि माझा राजा म्हणतोय अरे माझा गड आला पण माझा वाघासारखा सिंह गेला रे. माझा ताना गेला म्हणून राजा रडतायत. अरे काय लढायचे त्या काळचे मावळे. सकाळी उठे रणांगणावरती सुटे तलवार तुटे पण माग नाही हटे. आणि आताचे मावळे सकाळी उठे दारूच्या आद्यावरती सुटे बाटली फुटे पण माग नाही हटे. अरे काय ताकद होती माझ्या जिजाऊ मासाहेबांची. जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं राजा घ्या मावळ्यांना सोबत घ्या आणि स्वराज्य निर्माण करा असं माझ्या जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं. आणि त्याच मासाहेबांची प्रतिज्ञा ऐकून माझ्या राजाने स्वराज्य निर्माण केलं. ऐका त्या माझ्या राजाच्या नावाची कीर्ती. बावड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. ऐका एवढी ताकद माझ्या राजामध्ये निर्माण झाली कशामुळं.
आईनंच सांगितल्यामुळे मन जगात आईसारखं दैवत नाही. त्या आई बापाला सांभाळा, आई बापाची सेवा करा, जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. मग ऐका, आई वडिलांची किंमत. ढगाड गेलेला सूर्य बाबा पुन्हा मावळलेला दिसेल, पण मातीआड तुमची आई गेलेली तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. आज या ठिकाणी ही गेलेली आई असेल हिराबाई आई. या आईजवळ ही मुलं फोटो जवळ जातील, त्या फोटो जवळ जाऊन त्या आईला आई आई म्हणून हाकही मारतील. ती नातवंड, ते हर्षराज दादा असतील, ते प्रदीप कुमार दादा असतील, ही दोन्ही नातवंड आपल्या आजीच्या फोटो जवळ जाऊन आजी आजी म्हणून हाकही मारतील. त्या दोन्ही ताई आपल्या आईच्या फोटो जवळ जातील आणि आईला आई आई म्हणून हाकही मारतील. पण या सगळ्यांची ती गेलेली आई पुन्हा त्यांना दिसणार नाही. अरे फोटो आव देतो, फोटो आठवण देतो, फोटो आव नाही देत. फोटो जवळ गेल्यानंतर यांना रडू येईल. फोटो जवळ त्या आईला पाहतील, पण त्या आईचा आवाज नाही ऐकू येणार, त्या आजीचा आवाज नाही ऐकू येणार. यांना जर ही गेलेली त्यांची आई आजी पाहिजे असेल ना, तर यांना काय करायचं, कधी एकेकाळी या संसार रूपी मार्गातून वेळ काढून पंढरपूरला जायचं. कुठं जायचं बाबा? पंढरपूरला. तुम्ही काय कीर्तन ऐकताय नाही ऐकताय याचं मला काही घेणं देणं नाही. तुम्ही कीर्तन कुणासाठी ठेवलंय, लोक येतील नाही येतील, ऐकतील नाही ऐकतील, याचं घेणं देणं नाही. पण ऐका, तुम्ही मात्र एवढं माझं जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका. कीर्तनकाराने कीर्तनात सांगितलं म्हणून तुमच्या गेलेल्या आईच्या, गेलेल्या आजीच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळावं म्हणून कधीतरी या संसार रूपी मार्गातून वेळ मिळाल्यानंतर कुठं जा? पंढरपूरला जायचं. कुठं जायचं? पंढरपूरला. ऐका, अभिमान वाटतोय तुमच्या सगळ्यांचा, कारण असं कुणी कुणासाठी करत नाही. आजीसाठी कोण करतं का बाबा? आईच्या आईसाठी कुणी करत नाही. या दोन्ही नातवंडांचा अभिमान वाटतोय, या काटकर परिवारातल्या या लेकरांचा अभिमान वाटतोय, त्या माय माऊलीचा अभिमान वाटतोय की तिने लेकरांना एवढे चांगले संस्कार दिले. ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापांनो, तुम्हाला माझं सांगणं असेल, तुम्ही मुलाला नाही काही कमवून ठेवता आलं नका ठेवू. अरे बंगला नाही बांधता आला नका बांधू, गाडी नाही घेता आली नका घेऊ, त्याच्यासाठी बँक बॅलन्स कमवून ठेवता आला नाही नका ठेवू. पण मुलासाठी जर काही कमवूनच ठेवायचं असेल ना, तर ते चांगले संस्कार कमवून ठेवा, तर तुमची मुलं घडल्याशिवाय राहणार नाहीत. अरे अभिमान वाटतोय आज त्या चंदाराणी त्या आईचा, की त्यांना चांगले मुलांना चांगले संस्कार दिले. आज एक इंजिनियर आहे, एक काय दुसरे दादा पण चांगला जॉब करतायत, नोकरी करतायत. पण ऐका, या दोन्ही लेकरांना पैशाचा गर्व नाही, कोणत्या जॉबवरती आहेत, कोणत्या नोकरीला आहेत यांचा त्यांना गर्व नाही. पण आपली आजी आपल्यासाठी, आपल्या आईसाठी तिनं काहीतरी केलंय म्हणून त्या आजीसाठी आपल्याला काहीतरी करायचंय म्हणून आजही त्या नातवंडाच्या, त्या आईच्या डोळ्यात पाणी येतंय की त्यांची माय, त्यांची माऊली, त्यांची आजी त्यांना सोडून निघून गेली. पण ऐका, तुम्हाला माझं सांगणं असेल, गेलेल्या आजीनं, दादा तुम्ही नातवंड आहे, तुमच्या आईची डिलेव्हरी करायची असेल, तुमच्या आईच्या पोटामध्ये तुम्ही असाल ना, त्यावेळेस सगळं करते ती तुमची आजी असेल. तुमच्या आजीनं तुम्हाला स्नान घातलं असेल, आंघोळ घातली असेल. मुलं लहान असतात बाबा, त्यावेळेस आपल्याला आंघोळ कोण घालतं? आजीच घालते की नाही? आईची आई आंघोळ घालते. आज या दोन्ही लेकरांना, त्या नातवंडांना त्या आजीनं आंघोळ घातली असेल, स्नान घातलं असेल, पण नाही हो, तुमची आजी आता तुम्हाला सोडून निघून गेली. हर्षराज दादाला, त्या प्रदीप कुमार दादांना, या दोन्ही नातवंडांना त्यांच्या आजीचं स्नान नाही मिळणार. दादा तुम्हाला आजही या गेलेल्या आजीचं स्नान पाहिजे असेल ना, तर जा त्या चंद्रभागेमध्ये आणि त्या चंद्रभागेमध्ये स्नान करा. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची हिरा आजी आहे ना, त्या आजीचं स्नान त्या चंद्रभागेमध्ये तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे तिथून पुढे आल्यानंतर बघा, तिथं कुणाचं मंदिर आहे? त्या भक्त पुंडलिकाचं. भक्त पुंडलिकानं काय केलं? जगाच्या बापाला विटेवरती उभा केलं. कशावरती उभं केलं? विटेवरती उभा केलं. कशाच्या जोरावरती? आई बापाच्या सेवेच्या जोरावरती. अरे जगात तुम्ही किती काही कमवलं आणि घरात आई बापाला सांभाळलं नाही ना, तर तो जगाचा बाप तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही, कधीच तुम्हाला दर्शन देणार नाही. पण घरात असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी सारख्या आईची जर सेवा तुम्ही केली ना, निश्चित तो जगाचा बाप तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. जगात कुठलं देवताला जायची गरज नाही. मी तुम्हाला सांगते, ऐका, कीर्तनकार असून माफी मागून, क्षमा मागून वाक्य बोलते. तुम्ही पंढरपूरला गेला, आळंदीला गेला, देहूला गेला, कुठंही गेला, तरी तो जगाचा बाप, ते देव तुम्हाला भेटतील का नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण निश्चित घरात असणाऱ्या आई बापाचं देवासारख्या सेवा करा, तो जगाचा बाप तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. त्या आई वडिलांची सेवा करा. अरे ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, आणि ज्याला कळाली आई त्याला कळाली रुखुमाई. ऐका, मुलानंच आई बापाची सेवा करतायत असं नाही. आज या लेकीनं सुद्धा त्या आईची सेवा केली, आनंद वाटतोय त्या लेकीचा सुद्धा. मुली सुद्धा आई बापाला सांभाळू शकतात बाबा. ऐका, जगात आई बापासारखं दैवत नाही. काशी करा, मथुरा करा, द्वारका करा, तीर्थयात्रा करा, पण जगात आई बापासारखं दैवत नाही. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका.
देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही. मिनिटं झाला, 2 मिनिटं झाले. मी आणि माझ्या बाबांना दार उघडलं, पण दार नाही उघडलं गेलं. मी विचार केला, काय ग म्हणे आरती ताई, बघ ना ग ताई, दररोज 1 मिनिट सुद्धा उशीर लागत नाही दार उघडायला. अगं तू रात्रीच्या 3-4 वाजता जरी तू आणि तुझे बाबा कीर्तनावरून आले आणि गाडीचा आवाज ऐकला ना ग ताई, 1 मिनिटात दार उघडून उभी असते, तू तुझी आई असते का? आज भाऊबीजेचा सण आहे का ताई, म्हणून तुझी आई माहेरी गेली का ताई? घरामध्ये तुझी 2 लहान भावंड झोपलेली आहेत का ताई? ताई आज गेले 15 मिनिटं झालं, अर्धा तास झालं, 1 तास झालं, दारासमोर उभी आहे, दार वाजवते, पण दार उघडलं जात नाही का ताई? त्यावेळेस मला कळालं, अगं आरती ताई, या जागेवरती तुझी आई जरी असते ना, तर तुला दार वाजवायची गरज पडली नसती, 1 मिनिटात दार उघडलं जात होतं. पण आज तुझी आई घरात नाही, तर तुला भिकाऱ्यासारखं तुझ्या दारामध्ये उभं राहावं लागतंय. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्यावेळेस मला कळालं माई बापानो, म्हणून आई वडिलांची किंमत आहे तोपर्यंत करा. जगात आई बापा सारखं दैवत नाही. त्या पुंडलिकाला कळालं रे, आई बापा सारखं दैवत नाही. पुंडलिक गेला काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये, काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये 70-80 वर्षाचे पुंडलिकाचे माई बाप भीक मागतायत रे. अरे दया करा रे, दया करा, भूक लागली रे, भूक लागली, भुकेलेला खायला अन्न द्या रे, तहान लागली रे, तहान लागली, कुणीतरी प्यायला बिस्लरीची पाण्याची बाटली द्या रे. भीक मागतायत रे पुंडलिकाचे माई बाप. आणि पुंडलिकाला कळालं, जगात आई बापासारखं दैवत नाही. आई बापाची सेवा केली माई बापानं, तो जगाचा बाप भेटायला आला. म्हणून जगात आई बापासारखं दैवत नाही. तुम्ही किती काही करा, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. का जगात आई बापा सारखं दैवत नाही. त्या आई बापाची सेवा करा. आई बापाला माझं म्हणा, जीवनात काहीच कमी पडणार नाही. आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही, गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही. जिवंतपणी कधी केली नाही सेवा आणि मेल्यावरती म्हणतो देवा देवा. अरे जिवंतपणी आई बापाला कधी काही खाऊही घातलं नाही आणि मेल्यानंतर आई बापाच्या श्राद्धाला बुंदी लाडूचं जेवण आपण घालतो, याला काय काय उपयोग आहे हो? जिवंतपणी त्यांची सेवा करा. मेल्यानंतर माझं माझं म्हणून काहीच उपयोग होत नाही. आहे तोपर्यंत त्यांची सेवा करता आली पाहिजे. म्हणून आईसारखं दैवत या जगाच्या पाठीवरती दुसरं कुठंच नाही मायबापांनो. मग आई काय असते? आई म्हणजे आपली माय माऊली, देवा समान आईला म्हटलं जातं. देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नव्हतं की काय, म्हणून त्याची 2 रूपं असणारे देवाने आईबाप निर्माण केले की काय. देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नव्हतं, म्हणून देवानं त्याची 2 रूपं असणारी आईबाप निर्माण केले. देवापेक्षाही श्रेष्ठ आई बापाला मानलं जातं. त्या आई बापाची सेवा करा. जीवनात काहीच कमी पडणार. आईनं आपल्याला जन्म दिला, त्यातच आपल्या आईचे उपकार मानले पाहिजेत. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। हे माँ से बढ़कर कोई नहीं है, देती है वो दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी
तुम्हाला जी दुवा देते, आई आशीर्वाद देते बाबा. आईला आपण त्रास द्या, आईला लाद घाला, आईला वाईट बोला, पण बदल्यात आई काय करते? आशीर्वाद देते. आई लेकराच्या हिताचा विचार करते. लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. ऐका, पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं हे मी तुम्हाला सांगत होते. परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी लक्ष देऊन जाणीवपूर्वक ऐका. पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं. त्या पुंडलिकाने जगाच्या बापाला तिथं विटेवरती उभा केलं. कशाच्या सेवेच्या जोरावरती? आई बापाच्या सेवेच्या जोर. त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर 11 रुद्र मारुतीन भक्त पुंडलिकाच्या माता पित्यांचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघा, रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. कुणी आंधळ असतं, कुणी पांगळ असतं, कुणाला भूक लागलेली असते, कुणाला तहान लागलेली असते. ऐका, कीर्तनाला आलेल्या मायबापांनो, ऐका ऐका, परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी जाणीवपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका. महिन्याला आपण काय घालतो? मासिक जेवू घालतो. एखादी पाहुणी जेवू ठेवली असेल आईच्या मासिक जेवणाची, त्या पाहुणीला जेवायला बोलवतो, नैवेद्य करतो, त्या पाहुणीला जेवायला ताट वाढतो, त्या आईचा फोटो समोर मांडतो, फोटोला हार घालतो, फोटो जवळ त्या नैवेद्याचं ताट दावलंय तुम्ही आईला. गेले 1 वर्ष झालं त्या हिरा आईच्या फोटो जवळ तुम्ही नैवेद्याचं ताट दावताय. त्या आईला दर महिन्याला नैवेद्याचं ताट दावताय, आईला खा म्हणताय, आई जवळ पाण्याचा तांब्या भरून ठेवताय. पण ऐका ऐका, त्या ताटलातला एकही घास त्या आईनं खाल्ला नसेल, त्या तांब्यातला एकही घोट ती आई पाणी पिली नसेल. पण ऐका ऐका, या नातवंडांना वाटत असेल तुमच्या आजीनं काहीतरी खावं, त्या ताईला वाटत असेल आपल्या आईनं काहीतरी खावं, तर काय करायचं? अरे रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. कुणाला भूक लागलेली असते, कुणाला तहान लागलेली असते. अरे तिथं समोर भजे वडापाव काहीतरी घ्या, एखाद्या भुकेलेला खायला द्या. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची हिरा आई आहे ना, त्या आईपर्यंत ते अन्न पोहोचल्याशिवाय राहणार नाही. दर महिन्याला पाण्याचा तांब्या त्या आईच्या पोटाजवळ ठेवला, पण त्या तांब्यातला एकही घोट ती आई पाणी पिली नाही. पण आजही त्या आईनं पाणी प्यावं असं जर वाटत असेल ना, तर एखादी बिस्लरीची पाण्याची बाटली घ्या आणि एखादा तहानलेला असेल त्याला प्यायला पाण्याची बाटली द्या. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची हिरा आई आहे ना, त्या आई ते पाणी पिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत ते आपल्याला कळत नाही, पण गेल्यानंतर एवढं तरी करू शकतो. एवढंच करायचं. तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं, एका जागेवरती जिवंतपणी 14 माणसं समाधिस्थ झालेत. ते नामदेव पायरी. त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघायचं, गरुड स्तंभ लागतो. आजपर्यंत त्या दोन्ही लेकींना, त्या चंदाराणी ताईनं, त्या कुंदाताईनं, त्या दोघी लेकींना आईला मिठी मारली असेल, आई जवळ गेल्या असतील. त्या नातवंडांनी आजीला मिठी मारली असेल, त्या हर्षराज दादांनी, त्या प्रदीप कुमार दादांनी आजीला मिठी मारली असेल. पण ऐका ऐका, आज या गेलेल्या आईची, गेलेल्या आजीची मिठी जर तुम्हाला पाहिजे असेल ना, अरे त्या गरुड स्तंभाला कड करून मिठी मारा. अरे स्वर्गात गेलेली ही तुमची आई आजी आहे ना, त्या आईची, त्या आजीची मिठी त्या गरुड स्तंभामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. तिथून पुढे या. तिथून पुढे आल्यानंतर बघा, तिथं जगाचा बाप उभा आहे. त्या जगाच्या बापाकडे बघायचं आणि गेलेल्या आईचा, गेलेल्या आजीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि त्याच जगाच्या बापामध्ये तुम्हाला तुमची ही स्वर्गात गेलेली आई दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. असताना सुद्धा सांभाळ केला आणि गेल्यानंतर सुद्धा श्राद्ध एवढ्या थाटात साजरे घालताय. काय मुलं असून उपयोग हो, जिवंतपणी मुलं सेवा करत नाहीत. पण अभिमान वाटतो या लेकीचा की आपली आई निघून गेल्यानंतर भावाने नाही सांभाळलं तर ती बहीण सांभाळते आणि त्या आईचं वर्ष श्राद्ध एवढ्या थाटात करते. हे आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, कारण आपली मुलं आजकाल आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत. जीवनात तुम्हाला सगळं काही मिळेल, गाडी मिळेल, जमीन मिळेल, जुमला मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार नाही. तुला मिळेल बंगला, गाडी, शेतीवाडी, मोटार माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया. तुला मिळेल बंगला, गाडी, शेतीवाडी, मोटार माडी. ऐका कीर्तनाला आलेल्या
तरी जा रे जा, त्या म्हातारी आई जवळ जा, त्या म्हाताऱ्या बापा जवळ जा. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, तुम्हाला माझं सांगणे रे, कधी तरी त्या म्हाताऱ्या आईला आणि म्हाताऱ्या बापाला विचारा, आई बाबा जेवला का? अरे म्हाताऱ्या आई बापाला विचारलं ना, आईला विचारलं ना, आई जेवली का? त्या आईला आनंद वाटेल, माझं बाळ माझा दादा मला जेवलं का विचारतो. ऐका रे ऐका, आई आपल्या लेकराचं पोट जरी भरलं ना, तर आधी चतकोर भाकर जास्त वाटते, ती आपली आई असते. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, मी बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जाते, बऱ्याच ठिकाणी. कीर्तनकार आहे, महाराज आहे म्हणून लोक मला पंचपक्वानाचं ताट जेवायला आणून देतात. पण ऐका हो ऐका, लोकांनी जरा मला पंचपक्वानाचं ताट जरी जेवायला आणून दिलं ना, नाही हो नाही मला पोट भरत. मला घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या हातची चपाती आणि भाजीच गोड लागते हो. त्या आईच्या हाताची चव या जगात कुणाच्या हाताला नसते, ती आई असते. माझी माऊली माझी आई कधीच कीर्तनाला येत नाही, जवळ कीर्तन असलं तर येते. आणि कीर्तनाला गेल्यानंतर लोक म्हणतात, ती बघा ती आरती ताईची आई बसलेले. अरे माझ्या आईला आनंद वाटतो. वस्तीवरती गावामध्ये जर माझी आई बसली ना, अरे सांगते माझ्या लेकीच्या नावानं, माझ्या लेकी बरोबर मी कीर्तनाला गेली तर माझ्या लेकीच्या नावानं मला ओळखतात. ती आई माझी सगळ्या गावाला अभिमानानं सांगते. अरे आईला आपल्या लेकरावरती फार आनंद असतो रे माई बापांनो. त्या आई वडिलांची सेवा करा रे. जिवंतपणी कधीतरी त्या आईच्या हातामध्ये फक्त आणि फक्त 100 रुपयाची नोट द्या रे. ऐका ऐका, अरे मागितल्यावरती दिली जाते ना बाबा, त्याला भीक म्हणतात रे. अरे न मागता द्या रे, दान द्या. फक्त आणि फक्त 100 रुपयाची नोट द्या हो त्या म्हाताऱ्या आईला. अरे बाबा काय करेल हो ती आई, घेईल ती 100 रुपये, माफी मागून वाक्य बोलते. त्या आईला भरपूर कामं असतील म्हणून आई मिसरी घासत असेल, जाईल गावच्या दुकानामध्ये 10 रुपयाची मिसरीची पुडी आणेल, राहिलेले 80-90 रुपये ती आई तिच्या कमरेला ठेवेल. आणि तिचा नातू तिची नात शाळेमध्ये निघाली ना, अरे दारामध्ये बसलेली म्हातारी आई असू द्या हो, तीच आई लेकरांना हाक मारते नातवंडांना, ए ताईडे, ए सोन्या इकडे ये, तर तुला खाऊसाठी पैसे धर रे. अरे न मागता जरी दिले ना, येणार मात्र तुमच्याच मुलांकडे आहेत ना, न मागता आई बापाला द्या रे. म्हणून सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार नाही, सगळं मिळेल. तुला मिळेल बंगला, गाडी, शेतीवाडी, मोटार माडी, आई बाप मिळणार नाही, ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. म्हणून आई बापाची माया मिळणार नाही, म्हणून आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. आज या ठिकाणी या परिवारातले सगळे सदस्य असतील, परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी फोटो समोर येऊन बसायचे. त्यांची दोन्ही नातवंड असतील, हर्षराज एकनाथ काटकर दादा तुम्ही फोटो समोर येऊन बसा. प्रदीप कुमार एकनाथ काटकर दादा तुम्ही फोटो समोर येऊन बसा. त्यांच्या दोन्ही मुली असतील, चंदा राणी एकनाथ काटकर ताई काकू तुम्ही फोटो समोर येऊन बसा. त्यांची दुसरी मुलगी असेल काकू तुम्ही फोटो समोर येऊन बसा. सगळ्या परिवारातल्या सदस्यांनी त्यांनी समोर येऊन बसायचे. गेलेल्या त्या आजींच्या आत्म्याला शांती मिळावी, गेलेल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 2 मिनिटं जगाच्या आईचं भजन करायचं आणि कीर्तनाचा शेवट करायचा आहे. पण ऐका, आई 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला उदरामध्ये वाढवते साठवते, ती आई असते. आई निघून गेल्यानंतर मुलं आपल्या आईला म्हणतात, कशाला गेली आई तू स्वर्गाला, ओ कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, ओ कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी केली, संकट मजला आले असता पदराला धरून नेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्या
आज आई निघून गेल्यानंतर मुलांना म्हणावं लागतं, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. आई निघून गेल्यानंतर मुलं रडतात आणि म्हणतात, आई तू गेली तर आम्हाला करमत नाही. आई आई म्हणून हाक मारली तरी आई निघून गेल्यानंतर आईची किंमत आपल्याला कळते. आई म्हणून हाक मारली तरी एकदा गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. आपण आईला किती माझं माझं म्हटलं तर एकदा स्वर्गात गेलेली आई कधी तुम्ही माघारी यावा असा विचार केला तर ती आई येणार नाही. म्हणून आई आहे तोपर्यंत आईची सेवा करा. गेल्यानंतर माझं माझं म्हणून काहीच उपयोग होत नाही. म्हणून आज या ठिकाणी गेलेली आई असेल त्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी. गेलेल्या कुटुंबातली गेलेली व्यक्ती असेल ती व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या परिवारातल्या त्यांच्या मुलांनी किंवा मुलीनं कोणकोणते दान करायचे असतात? 4 दान: अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान. आता काकांनी जो विधी केला तो पिंडदान विधी झाला. आता कीर्तन म्हणजेच काय? ज्ञानदान आहे. कीर्तन झाल्यानंतर सर्वांना काय? महाप्रसाद म्हणजे भोजन आहे. आणि पाहुण्याने आणलेला पोशाख म्हणजे वस्त्रदान आहे. हे 4 दान केल्यानंतर निश्चित आज या आईच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळेल. आज या परिवारातल्या त्यांच्या नातवंडांनी त्यांच्या लेकींनं एवढं सगळं अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान केलं. आज निश्चित त्या हर्षराज दादांच्या आणि त्या प्रदीप कुमार दादांच्या आजीच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळेल. आणि त्या चंदा राणींच्या त्या मावशींच्या आईच्या आत्म्याला सुद्धा शांती, मुक्ती, मोक्ष मिळेल. म्हणून तुम्ही सगळेजण आला. बऱ्याच लांबून बरीच लोक आले. कशा करता आले? गेलेल्या त्या आईंवरती, त्यांच्या नातवंडांवरती, त्यांच्या अख्ख्या या काटकर परिवारावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आला. तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू, सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे. मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावरती जावं लागतं. म्हणून ही गेलेली आई असेल कैलासवासी, वैकुंठवासी हिराबाई कोंडीबा गायकवाड, या आईच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळावी. म्हणून सर्वांनी 2 मिनिटं दोन्ही हात वरती करायचं आणि जगाच्या आईचं भजन करायचं. करा सर्वांनी 2 मिनिटं दोन्ही हात वरती. हा करा करा. तुम्ही सर्वांनी बसलेले 2 मिनिटं दोन्ही हात वरती करायचं. जगाच्या आईचं 2 मिनिटं भजन करायचं म्हणजे गेलेल्या आईच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळेल. दादा याचा विको वाढवा. सर्वांनी हात वरती. राधे राधे हो राधे राधे